नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील दिग्गज आणि कैक वर्षांपासून ऑटो क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या मारुती सुझुकी या कंपनीकडून आता आणखी एक नवीन संकल्पनेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय। त्यापैकीच एक निर्णय म्हणजे कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार ही पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये लॉन्च होणार आहे। कंपनीचे सेल्स आणि मार्केटिंग हेड पार्थो बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 मधल्या जानेवारी महिन्यातच ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाणार आहे। इन्फ्रास्ट्रक्चर आणि ईव्ही सोल्युशनसह ही कार लॉन्च होणार आहे। यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ते 22 जानेवारी दरम्यान मारुतीची ही कार लॉन्च होणार आहे। या कारसह इलेक्ट्रिक व्हेकल इन्फ्रास्ट्रक्चर ही लॉन्च केले जाणार आहे। सध्या कंपनीकडून या कारसाठीची सगळी तयारी पूर्ण झाली असून ही कार 500 किलोमीटरहून अधिक रेंज देईल असं त्यांनी स्पष्ट केले। संपूर्ण इकोसिस्टीम सोबतच ही कार लॉन्च केली जाणार आहे। सणासुदीच्या दिवसांमध्ये मारुतीच्या विविध कार्सना ग्राहकांची पसंती मिळत असून कंपनीकडून ग्राहकांना अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत, ज्यामुळे कार आणि सोबत मिळणाऱ्या या सवलतींमुळे कार प्रेमी सुद्धा मारुतीलाच पसंती देताना दिसत आहेत। कंपनीकडून स्क्रॅप पॉलिसीला प्राधान्य दिलं जातं, त्यातही ग्राहकांना सवलत दिली जाते। 15 वर्षे किंवा त्याहून जुनी कार पर्यावरणाला हानिकारक नुकसानदायक आहे, त्यामुळे स्क्रॅप पॉलिसी आता उजेडात आणावी लागते। येत्या काळामध्ये ग्राहकांची आर्थिक क्षमता लक्षात घेता कंपनीकडून ईव्ही कारचं सिंगल आणि ड्युअल मोटर असं व्हेरियंट लॉन्च केलं जाणार आहे। बेसिक कार फीचरसह दमदार इंजिन आणि आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित असणाऱ्या या कारचे फीचर्स असणार आहेत। बाकी जास्त माहिती त्यांनी दिलेली नाही, तर ते म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये लवकरच या कार संदर्भातली अजून मोठी माहिती उघड केली जाणार आहे। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।